आनंदी थांब, सांगते मी करतो. आनंदी, मला सांग, आईचा फोन आला होता का? बाबांची तब्येत कशी आहे ग आता? नाही ना आला फोन आईचा. औषधांमुळे गुंगी येत असेल ना, झोपले असतील कदाचित. थांब, मला ते आईला फोन करायचाच आहे, मी करतो. थांब. अहो, मी काय म्हणते, नका करू फोन. आराम करत असतील ते, आराम करू द्या त्यांना. असंही नाश्ता घेऊन जाणारच आहोत ना आपण, तेव्हा कळेलच आपल्याला. नका करू. तसं नाहीये. फोन यासाठी करायचं म्हणत होतो मी की आई तिथे शांत राहिली तर ठीक आहे. उगीच काहीतरी बडबडत राहील, त्यांना बोलेल, ओरडेल, त्यांना त्रास नाही होणार. दादा, मी काय म्हणते, या सगळ्या वातावरणात आपण लग्नाची तयारी कशी करायची? आणि आपल्या घरातलंच माणूस हॉस्पिटलमध्ये असताना हे सगळं. गुड मॉर्निंग. अरे तुम्ही असे थंड थंड का? लग्न घर आहे, अजून खूप तयारी बाकी आहे. वर्षा, तुझं मेहंदीवाल्याशी बोलणं झालं का? त्याला बुक केलंस ना तू? आणि हो राघव, मी काय म्हणतोय, नाही म्हणजे आपल्याला हळद कुठे करायची आहे? आपण खाली मंडप टाकूया, टेरेसवर करूया, की मग शेवटी आपल्या घरातच करायचं आपल्याला? अरे सांग ना काय? अरे बोल बोल. अहो किती उत्साह, जरा थांबा ना. कसं आहे, आपण करूया, सगळं करूया. ते काय ना, तुम्ही बसा ना आधी. आनंदी, चहाचं बघ ना जरा. हो. अरे राघव, अरे मी चहा घ्यायला आलो नाहीये, चहा नाही घ्यायला आलो मी. अब काय माहितीये का राघव, आपल्याला लग्नाच्या तयारीची खूप घाई करायला लागणार आहे. कसं आहे माहितीये का, या सगळ्या गोष्टीतून आम्हाला थोडासा वेळ हवाय. म्हणजे? अरे म्हणजे काय, तुझ्याशी काय बोलतोय मी? नवरी मुलगी इकडे. वर्षा, तुझ्या लग्नाची तयारी झाली ना पूर्ण? नाही म्हणजे काय आहे, जरी झाली नसली ना तरी सुद्धा या लगबगीतून थोडासा वेळ काढायचा आहे आणि तू आणि होणाऱ्या जावयानी आमच्या घरी यायचंय. म्हणजे? थांब, ते नीट सांगणार नाही, मी सांगते तुला. ये. काय झालं? तुला आणि नंदूरावांना आमच्या घरी केळवणासाठी बोलवायला आलो होता मी. केळवण? आता? अगं आम्हालाही कळतंय ग, आपल्या घरात थोडंसं टेन्शनचं वातावरण आहे. त्यातच लग्न, लग्नाची तयारी, सगळ्यांना त्रास नको ना व्हायला. आणि तू एकदा लग्न करून गेल्यानंतर तुला निवांत वेळ मिळणार आहे का, म्हणून बोलावतोय आम्ही. अगं माधवरावांची काळजी आपण घेतोच आहोत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. लग्नाची तयारी सुद्धा सुरू आहे आणि उद्या आपली धावपळ खूप जोरात सुरू होणार आहे. म्हणून म्हटलं आजच आपण केळवणाचा कार्यक्रम उरकून टाकूया. म्हणून सगळ्यांनी यायचंय आणि आपण निवांत गप्पा मारायचे. काय चालेल ना? ते दादा, ते प्रश्नचिन्ह काय तुझ्या चेहऱ्यावर? जा ना, बोलवताय तर जाऊ दे. अगं माहेरचे लाड पुरवून घे. काकी, येते मी. आणि थँक्यू काकी. अगं वेडाबाई, थँक्यू काय? आम्हाला सुद्धा तुझ्याशी गप्पा मारायचे आहेत, तुझे लाड करायचे आहेत. आणि तुझं केळवण करतोत ना, आम्हाला खूप छान वाटतंय. तसं नाही काकी, मी कोणाला फार सांगितलं नव्हतं माझ्या लग्नाबद्दल. आणि मला कोणी केळवणाला बोलवेल असं मला वाटलं नव्हतं. हो ना, पण आता यायचंय बरं का? बरं, तू नंदुरावना फोन कर, म्हणजे मी फोन करून आमंत्रण देतोच आहे, पण तू जरा तुझ्या भाषेत सांग ना. हो, मी फोन करून. हो हो, जा लवकर जा, लवकर जा. बाबा थँक्यू. नाही काय, ते बाबांच्या आजारपणाबद्दल कळल्यानंतर जरा सगळ्यांचाच मूड म्हणजे. पण आता हे केळवणाचं प्रयोजन छान, तिच्या चेहऱ्यावर हसू आलं, ते बरं झालं. अरे अशा काळात आपली माणसं कामाला नाही येणार तर कधी येणार? आणि वर्षाचं केळवण असलं ना तरी नंदुरावांना बोलवलंय. तू आणि आनंदी चिंगी सकट यायचंय. नर्सताई, काय झालं यांना? बरं वाटतं ना? त्रास होत नसेल ना? म्हणजे केव्हाच झोपले, तो डोकं वगैरे दुखतंय का हो? नाही हो, ते झोपलेत म्हणजे त्यांना बरं वाटतंय, आराम करतात ते. एवढा वेळ आराम? हो, एवढा वेळ आराम करतात का हो? उठा,
एवढा वेळ आराम करताय? उठा उठा उठा. करणे. अहो अहो तुम्ही काय करताय? झोपले तर झोपू द्या ना त्यांना. पण एवढा वेळ? हा, काल बघितलं ना माझ्या लेकाला किती त्रास झाला. हा, आता आता मोठे. हा? आता आराम सुचतोय का तुम्हाला? उठा. माझ्या पोराचा आराम करून स्वतः आराम करताय. उठा म्हणते मी. हा, काय हो, मी काय म्हणते, ओ ओ ओ ओ नर्सताई, मला एक म्हणायचंय की इथे एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये खर्च खूप होणार, तर थोडंसं डिस्काउंट मिळेल का हो? नाही, तुम्ही त्यांचा मेडिक्लेम नाही काढलात का? अहो मेडिक्लेम काढला ना की ते उपयोगी असतं. मेडिक्लेम? हो मेडिक्लेम. मेडिक्लेम. मेडिक्लेम सांगते मला. मेडिक्लेम कुठून काढणार? आता उगवला हा माणूस 20 वर्षांनी. आणि उगवला घेऊन आला मोठा आजार. आता त्या आजाराचं काय करायचं? एवढा मोठा बिल कसं फेडायचं ते? बरं, नुसतं हॉस्पिटलचं बिल नाही, डोक्यावर कर्जाचा डोंगर घेऊन आलाय. तो कसा फेडायचा माझ्या राघवाने? आणि त्यात हे एवढं मोठं रूम घेऊन ठेवलंय. आमच्या ना आनंदीला अक्कलच नाही. काय गरज होती हे असं हे फोन बिन असलेलं रूम घ्यायची काही गरज? केवढे बटणं आहेत हे, यात सगळ्याचे पैसे लागणार ना. कसं करायचं आता? हा, माझ्या राघवानी. ओ ओ, मी एक रिक्वेस्ट करते तुम्हाला. मला काय म्हणायचंय, आम्हाला जनरल वॉर्डमध्ये तुम्ही शिफ्ट कराल का? नाही, कारण सांगते, उगाच नाही सांगत. कसं आहे ना, इथं कोणीच नाही हो गप्पा मारायला. जनरल वॉर्डमध्ये जरा 4 माणसं असतात, जरा गप्पा मारता येतात, कंटाळा येत नाही. अहो ते आम्ही कसं ठरवणार? ते तर डॉक्टर ठरवतील ना. आणि हे काय, हे अजून झोपलेत, त्यांना उठवा आणि मग मारा की गप्पा त्यांच्याशी. यांच्याशी काय गप्पा मारायच्या? हा, यांच्याशी गप्पा कशा मारायच्या? कंटाळेल यांच्याशी गप्पा मारतात. का हसलात? हो, तुम्ही का हसलात? तुम्ही आता हसलात बरं का? मला का हसलात ताई? तुम्ही मला का हसलात? अहो मला वाईट वाटलेलं आहे, मला हसायला. का हसलात? अहो माझे आई बाबाई असेच भांडतात म्हणून हसायला आलं. तुमच्या आई बाबांची स्टोरी जी आहे ना ती वेगळी असणार. माझी स्टोरीच वेगळी आहे. माझी जगा वेगळी गोष्ट आहे. तुम्हाला सांगते या सुलक्षणा करणीची. का बरं? माझ्या तरुणपणी हा माणूस मला सोडून गेला. तरुणपणी लहान लहान मुलं होती माझी. मी एकटीने वाढवलं त्यांना, कष्ट मी केले. आता सगळं बरं आहे. आता माझा मुलगा वकील आहे बरं का. अरे वा. त्याचं लग्न झालंय. मला 7 वर्षाची नात पण आहे. अरे वा. आता लेकीचं लग्न पण जुळलंय. सगळं छान आहे. आणि आता आलाय हा माणूस म्हातारपणी आमच्यासोबत वेळ काढायला. कसा वेळ काढायचा सांगा मला. मला जरा पाणी हवंय. पाणी? हो का? बरं, नाही राहू दे, तू तुझं काम कर. हे माझ्या नशिबात लिहिलंय ना, आता मलाच सेवा करायची त्यांची. देते पाणी, देते पाणी. हवंय त्यांना, आराम करताय. घ्या, उठता की उठवू? आळू ऑपरेशन झालंय माझं. काय दिसतंय? टकटकीत छान दिसताय. घ्या. का हसलात? का हसलात तुम्ही करणे? तुम्ही का हसलात सांगा मला. काही नाही ग, तू परत पहिल्यासारखी चिडायला लागलीस ना. मला वाटलं आता माझी तब्येत सुधारते आहे. तुम्हाला काय बोलायला जाते? मस्करी करा तुम्ही. अरे जरा तुमच्याशी धड बोलायला लागले ना मी, की तुम्ही तुमचे पराक्रम डोळ्यासमोर आणता. मग मी चिडू नको तर काय करू? मला चिडायला होत. हळूहळू हॉस्पिटल आहे, थोडस प्रेमाने बोला ना त्यांच्याशी. नाही, ठीक आहे. हे आमच्या प्रेमाच्या गोष्टी अशाच असतात. काय करू मी या माणसाचं? ते जरा खाली केलंस तर मी झोपीन परत म्हणतो. खाली कर. ठीक आहे. राघव करणे सर, तुमचं पार्सल होतं. थँक्यू. सर तुम्ही पे कसं करणार? कार्ड या कॅश? कॅश नाही. आलो. सॉरी, माझ्याकडे कॅश नाहीये. मी कार्डने केलं चालेल? हो चालेल सर. ओनली टॅप. सर कार्ड डिक्लाइन दाखवते. डिक्लाइन दाखवते? हो.
अच्छा हां एक मिनिट हां हां हे बघा हे टॅप नाही आहे हो पिन टाकावं लागेल. सर हे पण कार्ड डिक्लाइन दाखवते. हे पण डिक्लाइन दाखवतो. हो हे ट्राय करून बघा. हो झालं सर. झाला. हे घ्या. थँक्यू सो मच. ते काय ते कुठली बँक कुठलं कार्ड कधी गडबड. इट्स ओके सर. थँक्यू. वर्षा हे वर्षा आले दादा. काय रे? गिफ्ट तुझ्यासाठी. दादा अरे हे आता गिफ्टचं काय नवीन काढलंस? दादा मला खरं सांग तू हे एक्स्ट्रोचे खर्च कसे मॅनेज करतोयस? नाही म्हणजे बाबांच्या औषध पाण्याचा खर्च आहे. शिवाय ते वसुलीवाले आले होते. नाही म्हटलं तरी त्यांना पैसे द्यावेच लागणार आहेत ना. त्यात माझ्या लग्नाचा खर्च. आता हे गिफ्ट. दादा आपण माझं लग्न पुढे ढकलूया का? काय बोलतेस तू? तू नको या सगळ्या गोष्टींचा विचार करूस. तू तुझं लग्न एन्जॉय कर फक्त बस. अरे विचार नको करू कसं म्हणतोस तू? आणि मी विचार न केल्याने खर्च कमी होणार आहेत का? नाही आनंदीवर चिडत होते मी पण ती म्हणत होती ना तेच बरोबर आहे. लग्नावर उगाच जास्तीचा खर्च नको करायला. मलाच खर्च कमी करायला पाहिजे. दादा मी काय म्हणते आपण ना माझ्या लग्नाची हळद नको करूया आणि ना आपण माझ्या लग्नाला फक्त घरातले 4-5 जण जाऊया ना. शांत 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 वर्षा शांत हो. खूप बोलतेस उगाच बोलतेस. नाही ना ऐक माझं ऐक. हे बघ तू एवढी मोठी कधी बसून झालीस एवढा विचार करायला लागलीस. सोड ना नको ना त्या गोष्टींचा विचार करूस. तू फक्त काय करायचं माहितीये का? तुझ्या लग्नासाठी तू छान सजायचंस तयार व्हायचंस. लग्नाला तिथे मंडपात उभं राहायचं. सगळेजण तुझं कौतुक करतील. तू स्वतःचं कौतुक करून घ्यायचंस. एवढंच तुला करायचंय. बाकीच्या कुठल्याच गोष्टींमध्ये तुला लक्ष द्यायचं नाहीये. हे सगळं मी बघेन. दादा खरंच तुला त्रास होत नाहीये ना रे या सगळ्या खर्चाचा? माझ्या बहिणीचं लग्न आहे. मी एन्जॉय करतोय. तू पण एन्जॉय कर ना. नको विचार करूस. बरं हे उघडून बघ. तुला नक्की आवडेल. मी आलो. अहो या. हे बघा वर्षा त्यांची साडी. बघा तर केळवणाच्या वेळी देते मी वर्षाताईंना. आवडेल त्यांना. कशी झाली आहे? छान आहे. आवडेल तिला. थकलत? काय झालं? बाकी कोणाला मी कळू देत नसलो ना आनंदी तरी थकलोय. माहित नाही सगळ्या गोष्टी पण कसं करणार आहोत. वर्षाच्या लग्नाचा खर्च, बाबांच्या हॉस्पिटलचा खर्च, बाबांची ती देणी. खरंच कळत नाहीये. सगळं ठीक होईल? ह्याच गोष्टीची भीती वाटत होती मला पण. एकाच वेळी इतक्या गोष्टी सावरायच्या आहेत आपल्याला. काही कळत नाही मला काय करायचं ते.
हो, पण तुम्ही आहात ना, मला खात्री आहे तुम्ही सगळं नीट व्यवस्थित कराल. तात्पुरती सोय केली मी. आनंदी, तुला सांगायलाच आलो मी की आपली शेवटची FD मोडली आहे मी. तर लग्नाचा खर्च आहे, हॉस्पिटलचा खर्च आहे, हातात पैसे असायला हवेत ना. पुढे काय होईल माहित नाही. अहो पण आपल्याला गरज पडली तर काय करायचं? बघू, काय ना काहीतरी करू. बघू. मी आहे तुमच्यासोबत. दोघं मिळून ना आपण सगळं व्यवस्थित करूयात. अगं तू आहेस म्हणून तर सर्वात मोठा आधार वाटतो मला. बघ ना, बाबांचा आजारपण तुला माहित होतं आणि म्हणून तू लग्न खर्चासाठी प्रयत्न करत होतेस की आटोक्यात यावं सगळं. घरातल्या सगळ्यांना ते खटकत होतं, पण आता त्यांना सुद्धा त्याचं महत्व कळलंय. पण असा जोडीदार सोबत असेल ना तर आर्थिक गणिते किती बिघडली तरी फिकीर नाही. सावरता येतात, हे आता कळायला लागलंय मला. एक सांगू, नवरा म्हणून, बाबा म्हणून, एक मुलगा, भाऊ म्हणून तुम्ही खूप जबाबदार व्यक्ती आहात. सगळ्या गोष्टींची जाणीव आहे तुम्हाला. सगळं नीट होणार बघा. मालती, अगं पटापट हात चालव, जावई बापू येतीलच एवढ्यात. हो, झालंय माझं सगळं. काका येऊ का? अरे या 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 जावई बापू, या 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 या. काका हे बरं आहे. जावई दिसल्या दिसल्या मुलीला विसरलात ना? का तसं नाहीये वर्षा, तू तर उत्सव मूर्ती आहेस. तुझ्यासाठीचा केळवणाचा कार्यक्रम आहे ना. या या या, बसा बसा बसा. सरबत घेऊन ये पटकन. हो, मी आले. पटकन, मी आणते आई. अगं तू बस गा इथे, बाहेर वाशीत बस. मी आलेच. चिंगुडीला द्या ना. अरे ओ चिंगुडी, ओले माझ्या शोनात राहिलं राहिलं बघा. आजच्या केळवणाचं सरबत आणि गुलाबजाम मी घरी केली आहेत. वर्षा स्पेशल तुझ्यासाठी. आणि जेवण मात्र यांनी बाहेरून मागवलंय. हा, बरं केलं. हो, कारण आम्हाला वाटलं आता जेवण वगैरे सगळं तुम्ही एकटीनेच करताय, दमला असाल. आम्ही जेव्हा येऊ तेव्हा काय माहिती तुम्ही बोलू शकणार की नाही, दमलात म्हणून असं वाटतं. बरं काय केलं बरं? आई अहो मला सांगायचं ना, मी घेऊन आले असते वरून काहीतरी बनवून. उगाच सांगितलं हा बाबा बाहेर तुम्ही जेव्हा. आनंदी, अगं तू लग्नाचा स्वयंपाक करतेस ना, हेच खूप आहे. आधीच किती दमतेस तू. काका तुम्ही अगदी बरोबर केलं. हा, बरोबर केलं ना. हा? अगं जेवण बाहेरून मागवलं काय किंवा घरात केलं काय, ते तुझ्या आवडीचं आहे ना, हे महत्वाचं. हेच जास्त महत्वाचं आहे. बरं नंदुराव, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे जेवण घरात बनवलेलं चांगलं की बाहेरून मागवलेलं चांगलं? कुठूनही आलं तरी चांगलंच, कारण की जेवण मिळणार आहे फार महत्वाचं आहे. भूक लागली मला. अहो जेवण बघा ना कुठपर्यंत आलंय. अगं मालती, आधी यांचं सरबत तर पिऊन होऊ देत. अहो पण जरा फोन करून बघा ना. हो हो, बघतो बघतो बघतो. बसा तुम्ही बसा. आई तुम्ही पण घ्या ना सरबत. अय्यो हो. हॅलो, अरे कुठे आहेस तू? केव्हा येणार जेवण? अरे घरात सगळे पाहुणे मंडळी आली आहेत. आमच्या जावयाला खूप भूक लागली आहे. साहेब तुमचीच ऑर्डर घेऊन निघालो होतो, पण रस्त्यात पावसामुळे रिक्षा आडवी झाली. सगळं जेवण वाया गेलं. काय? हो. मग आता? सॉरी सॉरी साहेब. अरे आता काय करायचं? मालती, अगं जेवण येणार नाहीये. का काय झालं? अगं जेवण घेऊन येणारी रिक्षा उलटली आणि सगळं जेवण वाया गेलं.
अरे बापरे, मग आता केळवणाचं काय? जेवण कसं करायचं?